जय शिवराय मित्रांनो, आपली आजची गडभ्रमंती आपण करतोय नाशिक जिल्ह्यातील अंकाई टंकाई या जोड किल्ल्यांवर। नमस्कार मित्रांनो, मी युगंधर पवार तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऑसम यू। आपल्या आजच्या व्हिडिओ करता आपण आलेलो आहोत मनमाडमधील अंकाई या किल्ल्यावरती। तर हा किल्ला जो आहे, आपण सकाळी साधारणतः 5 वाजता घरातून निघालेलो होतो। नाशिकपासून 90 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि माझ्या मागे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात अंकाई किल्ला। तर आज मी एकटाच आहे आणि खूप साऱ्या गप्पा तुमच्याशी मारणार आहे, त्या किल्ल्याबद्दल खूप सारी माहिती पण सांगणार आहे। तर चला आपला आजचा प्रवास आपण सुरू करूया। मित्रांनो, जर तुम्ही अजून देखील आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हो, शेजारची ती बेल आयकॉन देखील दाबा की जेणेकरून तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहील। हा किल्ला जो आहे तो मनमाडपासून 10 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे आणि येथे अंकाई रेल्वे स्टेशनसुद्धा आहे। म्हणजे तुम्ही रेल्वेनेसुद्धा इथे येऊ शकता, स्टे करू शकतात। अंकाई टंकाई हे जोड किल्ले आहेत आणि एका स्पेसिफिक अशा तटबंदीने ते जोडलेले आहेत। तर ते आहे अंकाई गाव। आपण तिथून पायवाट काढलेली होती। समोर पायऱ्या लागतात, काही पायऱ्या 10 मिनटं चढल्यानंतर आपल्याला या पहिल्या लेण्या लागतात। इथे 2 स्तरावर लेण्या आहेत। पहिली लेणी जी आहे खूप सिंपल अशी आहे, त्यात कोणतंही कोरीव काम नाही आहे, कुठलंही कोरीव काम इथे नाही आहे। एक बैठक आहे पण त्यावर मूर्ती नाही आहे। जैन लेण्या आहेत, बहुतेक मूर्ती इथून दुसरीकडे ठेवण्यात आलेली असेल किंवा ऱ्हास झालेला असेल। आणि दुसरी लेणी जी आहे दुसऱ्या लेणीच्या समोर पाण्याचं तळ आहे, पाणी काही पिण्यायोग्य नाही आहे। पुढे जाऊया। पुढे पहिल्या स्तरावर या 2 लेण्या आहेत आणि याच्या वरच्या स्तरावर पुढे अजून लेण्या आहेत। काही थोड्याफार पायऱ्या आपण त्या चढून दुसऱ्या स्तरावर जाऊया। पहिल्या स्तराच्या लेण्या पाहून आपण दुसऱ्या स्तरावर आलेलो आहोत। 10-15 पायऱ्या होत्या त्या आणि दुसऱ्या स्तरावरती या 5 लेण्या आहेत। त्यापैकी पहिल्या 2 लेण्या ज्या आहेत त्या 2 मजली आहेत। लेण्यांच्या बाहेरच्या बाजूला भिंतीवरती खूप सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे। या लेण्या 10व्या ते 12व्या शतकातील असाव्या असा अंदाज आहे। या लेण्या 2 मजली जरी असल्या तरी त्यांचे ओसरी, सभामंडप आणि गाभारा असे 3 भाग आहेत। ओसरी 2 खांबांवर तोडलेली आहे। सभामंडपाच्या द्वारशाखेजवळ सुंदर कोरीवकाम आहे। सभामंडपातून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना देखील आहे। पहिल्या मजल्यावरचे दालन 2 स्तंभावर तोडलेले आहे। दुसऱ्या लेण्यांच्या ओसरीत डाव्या बाजूला यक्षाची मूर्ती आणि उजव्या बाजूला इंद्राणीची मूर्ती आहे। इंद्राणीच्या मूर्तीला भवानी मातेचे रूप देण्यात आलेले आहे। पहिल्या मजल्यावर दालनाला चौकोनी नक्षी असलेली जाळी कोरलेली आहे। जाळीच्या बाहेरच्या बाजूला 2 मोठे व्याल आहे। तिसऱ्या लेण्याच्या ओसरीत 2 मूर्ती आहेत। डाव्या बाजूला कीचकाची आणि उजव्या बाजूला अंबिकेची मूर्ती आहे। तर लेणी पाहून झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला लागलो आहे। परत या पायऱ्या लागलेल्या आहेत ज्या येथील पुरातत्व विभागाने बांधलेल्या आहेत प्रवासांच्या सोयीकरता। आणि त्याच पायऱ्यानंतर ह्या ओबडधोबड वाटा देखील लागतात। लेण्यांपासून 10 मिनिट आपण वरती चढलो आहे आणि इथे आपल्याला पहिलं प्रवेशद्वार लागलं आहे। हे प्रवेशद्वार जे आहे ते दक्षिणमुखी आहे। प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला भव्य बुरुज आहेत। चला आपण आता पहिल्या प्रवेशद्वाराकडे जाऊया। हे आहे ते पहिलं प्रवेशद्वार।
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देवड्या आहेत. आणि थोडंसं वर आल्यानंतर तर आपल्याला आपल्या उजव्या बाजूला टंकाई किल्ला दिसतो, डाव्या बाजूला अंकाई किल्ला दिसतो आणि वायव्य बाजूला मनमाड दरवाजा दिसतो. हा दरवाजा आता किती भव्य आहे ते आपण ते एकदा जाऊन बघूया. हा आहे मनमाड दरवाजा समोरच्या बाजूला. या 2 जोड किल्ल्यांना जोडण्याचं काम या तटबंदीने केलेलं आहे, या 2 दरवाजांनी केलेलं आहे. पहिला दरवाजा ज्यातून आपण आत आलो आणि दुसरा दरवाजा ज्यातून आपण आता बाहेर चाललो आहे. हा आहे मनमाड दरवाजा. तर समोरच्या बाजूला ते जे दिसतंय ते आहे मनमाड. तर मनमाड दरवाजानंतर आपण आता अंकाई किल्ल्याला सुरुवात करतोय. तर आपण आता डावीकडे वळलेलो आहे. आपल्या मागे तुम्ही बघू शकता हा आहे अंकाई किल्ला आणि त्या बाजूला टंकाई. तर आपण सुरुवातीला अंकाई किल्ल्यापासून सुरुवात करतो. अंकाई किल्ल्याच्या दिशेने वळाल्यावर एक वास्तू दिसते. पूर्वीच्या काळी या वास्तूचा वापर कचेरी म्हणून होत असावा. किल्ल्यावर जाण्याचा परवाना इथे दिला जात असावा. इतर कामांसाठी आलेल्यांना किल्ल्यावर न जाऊ देता येथूनच परत पाठवले जात असावे. तर ती कचेरी पाहून आता आपण पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत. आपण जातोय आता दुसऱ्या दरवाजाकडे. पहिल्या दरवाजानंतर थोडंसं एक 5 मिनिटाच्या अंतरावर दुसरा दरवाजा लागतो. दुसरा दरवाजा देखील एकदम भक्कम आहे आणि लाकडी कमानाने तो थोडासा संरक्षित करण्यात आलेला आहे. ह्याच्या पण दुतर्फा पहारेकरांच्या देवड्या आहेत. खूप सुंदर असा व्ह्यू आहे, नक्की तुम्ही बघायला यावा. हा जो दुसरा दरवाजा आहे याच्या दोन्ही बाजूला अष्टकोनीय अशा बुरुज आहेत आणि खूप मोठे. दरवाजा ओलांडून आल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे जावं लागतं आणि इथे एक ब्राह्मीण लेणी आहे. तुमच्या उजव्या हाताला ब्राह्मीण लेणी. ही जी लेणी आहे हिचं भरपूर नुकसान झालेलं आहे. म्हणजे थोडंसंच काहीतरी अवशेष शिल्लक आहेत, परंतु झीज खूप झाली असली तरी पण ही जी वास्तू आहे, ही जी लेणी आहे ही बघण्याजोगी आहे. ही जी ब्राह्मण लेणी आहे याच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या टाक्या आहेत. मध्ये एक शिल्प आहे पण खूप सारं दिसलेलं आहे. ती कोणती मूर्ती असावी आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. ही ब्राह्मण लेणी याच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला जय आणि विजय असं यांना म्हणतात, ते कोरलेले आहेत आणि बाहेरच्या खांबांवर देखील कोरीव काम आहे, पण त्याची पण भरपूर झीज झालेली दिसते. ही लेणी पाहून आपण परत पुढच्या वाटेला, मेन वाटेला लागतोय. इथे पुढे आपल्याला तिसरा दरवाजा लागलेला आहे. हा दरवाजा जो आहे हा कातळात खोदलेल्या पायऱ्या आहे. याच्यामध्ये दोन्ही बाजूला तटबंदी. ह्या पायऱ्या ज्या आहेत त्या जवळपास 80 डिग्रीमध्ये आहेत. चढायला थोड्याशा अवघड जात आहेत. तिसरा दरवाजा झाल्यानंतर आपण आता आहोत चौथ्या दरवाजामध्ये. ते मागे अंकाई किल्ल्याचा कातळकडा लागतो आणि त्या शेजारीच एक विशाल परिसर, मनमाडचे सौंदर्य आणि हो टंकाई देखील स्पष्टपणे दिसतो. आणि त्या 80 डिग्रीमधल्या ज्या पायऱ्या होत्या त्यांनी जीव घेतला आहे. त्या थोड्याशा कठीण होत्या. सेम पायऱ्या हरिहरला पण आहे, पण त्या खूप कमी आहेत, मोजक्या पायऱ्या आहेत. या थोड्या जास्त होत्या. हाईट कमी आहे किल्ल्याची,
परंतु म्हणजे काहीतरी 3200 फूट इतकीच हाईट आहे. पण झालं काय, हा जो रस्ता आहे हा कातळात खोदलेला आहे आणि सरळ 80 डिग्रीमध्ये आहे. त्यामुळे थोडासा थकवा आला आहे. पुढे 5वा आणि नंतर झीज झालेला 6वा दरवाजा येतो आणि दरवाजा ओलांडल्यानंतर तुम्ही किल्ल्यावर पोहोचतात. मागे सिंतामुख आहे, समोर पाण्याचे तळे आहेत. आता सध्याच्या स्थितीमध्ये इथे लोक गुरे बांधतात. चारा वगैरे खाण्यासाठी त्यांना राहण्याची सोय इथं या गुंफांमध्ये झालेली आहे. गुहेपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर अगस्ती मुनींची गुहा आहे. त्याच्या आधी गुहेच्या वरच्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. ते खालून दिसत नाही, त्याकरता 4 फूट वरती चढावं लागतं. अगस्ती गुहेत काही साधू राहतात. गुहा आणि त्याच्या आजूबाजूचा सर्व भाग लाद्या बसवून आधुनिक केलेला आहे. येथे पेढे, हार आणि पाण्याच्या बाटल्याही मिळतात. गुहेच्या समोर हनुमानाचे छोटेसे मंदिर आणि एक भला मोठा वटवृक्ष आहे, जो तुमचा थकवा दूर करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. तर अगस्ती ऋषींच्या आश्रमापासून आपण थोडंसं पुढे आलेलो आहे. त्याला इथे एक तळं भेटलेलं आहे. याला काशी तळं असं म्हणतात. म्हणजे काही लोक जे असतात याला खूप पवित्र मानतात. या ठिकाणी इथले स्थानिक रहिवासी जे आहेत ते आंघोळ करून अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये जातात. आणि इथे एक समाधी आहे सेंटरला. ही जी समाधी आहे ही असं म्हणतात की अगस्ती ऋषींची आहे. आणि थोड्या समाध्या पण आहेत, पण त्या नेमकी कोणाची अजून ते कोणाला माहीत नाही. पण याबाबत अंदाज असाच आहे की ही जी समाधी आहे ही अगस्त्य ऋषींची आहे. तलावापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला समोरच्या बाजूला म्हणजे या डोंगराच्या कोपऱ्याला एक वास्तू दिसते व्हाईट कलरची. आपण बघूया तिथे काय आहे. बहुतेक या अंकाई किल्ल्याचा हा शेवटचा टोक असावा. या टोकाकडे जाताना आपल्याला 2 तलाव लागलेले आहेत. हा आहे पहिला तलाव. आणि तो आहे तलाव क्रमांक 2. 2 तलाव आपल्याला वाटेत लागलेले आहे आणि आपण सध्या जातोय त्या वास्तूकडे. जी वास्तू आहे हिला म्हणजे आधी एक वाडा होता हा, पण आता सध्या फक्त अवशेष उरलेले आहेत आणि छत तर पूर्णपणे कोसळलेले आहे. फक्त 4 भिंती उरलेल्या आहेत. सध्या स्थितीमध्ये या ठिकाणी या वास्तूच्या मध्यभागी एक व्हाईट कलर देऊन तिथे पीरबाबाची स्थापना करण्यात आलेली. लोक इथे पीरबाबाला नमन करण्यासाठी येतात. हा जो वाडा आहे हा वाडा पाहून एकदम शनिवार वाड्याची आठवण येते. कारण की तिथली पण अशीच अवस्था आहे. वरचं छत नाही आहे आणि सध्या स्थितीला फक्त बाहेरच्या ज्या 4 भिंती आहेत त्या आहेत आणि थोडे मधल्या ज्या रूम्स असतील त्यावेळेच्या त्यांचे अवशेष आहेत. तर अशी सेम कंडिशन या वाडीत झालेली असते. या किल्ल्याचा म्हणजे अंकाई किल्ल्याचा सर्वोच्च पॉईंट जो आहे तो ही समोरची टेकडी. वातावरण चांगलं क्लिअर आहे. आपल्याला तो
360 अँगलचा जो व्ह्यू भेटतो प्रत्येक वेळेस सर्वोच्च पॉईंटवरनं, तो मिळवण्याचा मोह काय आवडला जात नाही. आणि आपण आता चाललो आहे सर्वोच्च पॉईंटला. इथून तर तो टंकाई पूर्ण दिसतोय. हरबिडीचा डोंगर, गोरखगड, कात्रा फोर्ट. रेल्वे पहिली का केवढी पुढे दिसते. तर आता आपण अंकाईच्या हायेस्ट पॉईंटवर आहोत आणि आपल्याला आपले 4 नवीन मित्र जॉईन झालेले आहेत. प्लीज तुमची इंट्रो द्या. मी डॉक्टर सुशांत थोरात. मी विरेश निबे. मी किशोर आहे. मी अमोल उंडे. रावरी. तर अंकाईत आपण आता सर केलं आहे, आपण आता जातोय टंकाईला. सोबत आपल्याला यांची साथ आता लाभते. तर आपण आता अंकाई उतरलो आहे आणि चाललो आहे टंकाईला. आपण बघितलं अंकाई किल्ल्याला जवळपास 6 दरवाजे होते. टंकाईला खूप चालल्यानंतर पहिला दरवाजा आलेला. हा दरवाजा पण लाकडाच्या कमानीने संरक्षित करण्यात आलेला आहे. दरवाजातून आतमध्ये गेल्यावर दोघी बाजूंना पहारेकऱ्यांच्या देवड्या आहे. देवड्यांच्या तटबंदीला लागून एक खोली बांधली आहे. त्यात एक पीर आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूच्या टेकडीवर किल्ल्याचं प्रशस्त असं पठार दिसतं. टंकाई किल्ल्यावरती आपण चढलोय. एकच दरवाजा होता आणि समोर एक मोठं पठार आहे. पठार खूपच मोठं आहे. एवढं मोठं आहे एखादी फुटबॉलची मॅच होऊन जाईल. आहे ते पुरातन शिव मंदिर आहे. शिव मंदिर आहे. हे मंदिर जे आहे हे मठपंथी मंदिर आहे. टंकाईवरील लांबलचक पठारावर या 2च वास्तू आहेत. एक म्हणजे हे हेमाडपंथी असलेलं शिवमंदिर आणि दुसरं म्हणजे एक समाधी. या हेमाडपंथी मंदिराचे छत कोसळलेले आहे, पण उर्वरित अवशेषांवरून मंदिरावरील कोरीवकामाची आणि त्याच्या सौंदर्याची कल्पना येते. मंदिराच्या गाभाऱ्यात एक पिंड आहे. सभामंडपातील नंदीही अजून साबूत आहेत. मंदिरासमोर कातळात खोदून काढलेला एक छोटासा तलाव देखील आहे. आणि एक दुसरी वास्तू या किल्ल्यावरती आहे. ही एक समाधी आहे. या 2 वास्तू पाहून किल्ल्याच्या पूर्व टोकाकडे सरळ चालत गेल्यावर किल्ल्याचा डोंगर निमुळता होत जातो. या ठिकाणी उतरावर 2 कोडी टाकी आहेत. किल्ल्याच्या निमुळत्या टोकावरचा शेवटचा बुरुज आणि तटबंदी पाहून परत येताना दक्षिणेकडून चालत आल्यास प्रवेशद्वारापाशी परत आल्यानंतर किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण होते. तर आता आपण खाली उतरलो आहे. चला आपल्या आता निरोपाची वेळ झाली. तर वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की मला कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला थँक्यू. थँक्यू. You're a superhero.